काय नाव आहे कोसावीट. तर सल्फर सगळ्यात टॉप क्वालिटी स्वतः सगळ्या कंपनीला विकणारी सल्फर मिलर म्हणजे कंपनी. तर त्या कंपनीचं सल्फर हे देणं भेंडीला गरजेचं आहे. भेंडीला सल्फर दिल्यानंतर भुरी म्हणजे भुरी पण कमी येते बरं का, भुरीला प्रतिकार आहे. आणि जर भुरी अशी भयंकर झाली तर सल्फरच्या पाण्याने धुवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग तुमचं काय औषध आहेत ना भुरीचे, निसोडियम असेल किंवा काय जे काय असेल निमोराडा असेल तर ते फवारायचं. म्हणजे त्या भुरीला 100% विलाज येतो. दुसरं काय भुरी ही फक्त येऊन न देण्याचं. आणि भुरी ही सकाळी दैवार पानावासा असल्यामुळे भुरी तयार होते, दुसरं काय. आणि ह्या दिवसात जास्त होते. भुरी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि थंडीमुळे जे काही आहे ना ते म्हणले आता पिवळी पडती वगैरे, तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सल्फर, दुसऱ्या दिवशी कॅल्शियम बोरॉन, तिसऱ्या दिवशी पोटॅश असलेलं खत म्हणजे मिक्स असलेलं पोटॅश म्हणजे 05234 शेवटचा पोटॅश शेवटचा खत. पोटॅश दिले होते लयच मोठी होईल. 05234 जर सोडलं ना तर ती निष्ठी पोसची. पण पोचते पण गरमीत थोडा किंवा मग तिन्ही मात्रा असलेलं खत घ्या. पण पोटॅशची गरज आहे बरं का, कारण जमिनीत पोटॅश भरपूर आहे पण वर घेता येत नाही जमिनीत त्याला. सल्फर काम करते ना सर ते. नाही मी कोणत्या आजारावर बोलतोय मी, ते छोटं आहे ना पिवळं त्याच्यासाठी बोलतो. हा ते तुमच्या खाली हे सगळ्या भेंड्याला आहे प्रकार. फक्त ते त्याला फक्त पोटॅशची कम पोटॅश भेटल्यावर हे पोचणार पण समोर नाही म्हणलं. 70 मागणं याच्यामुळे आता या ना.